नमस्कार. आरोग्यासाठी खूपच गुणकारी असणारी अळीव याची खीर आज आपण करणार आहोत. त्याला बरेचसे नावं आहेत. इंग्लिशमध्ये गार्डन क्रेस सीड्स असेही त्याला म्हणतात, काही जण हलीम सीड्स असंही म्हणतात. तो मी 1.5 चमचा तूप घालून त्यामध्ये 4 चमचे असं अळीव मी घातलेलं आहे आणि तूप असं सेपरेट होईपर्यंत त्याला छान असं मी परतून घेते आहे. तुम्ही पाहू शकतात आपलं अळीव छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर मी थोडीशी क्रीम मिल्क त्यामध्ये ॲड करत आहे. अराऊंड 1 वाटी दूध मी पहिले घालून घेतलेलं आहे आणि परत असं 1-1.5 वाटी दूध मी घालून घेत आहे. सो त्यामुळे काय त्याची कन्सिस्टन्सी खूप छान होईल आणि त्यामध्ये मी वेलचीही टाकत आहे. तुपात आपण परतून घेतल्यामुळे ते सीड्स सेपरेट राहतील, चिकट होणार नाहीत आणि मग सोट केलेले काही ड्रायफ्रूट्स थोडेसे क्रश करून मी तेही त्यात ॲड करून घेत आहे. त्यानंतर डेट्स तुम्ही ॲड करू शकतात, शुगर ॲड करू शकतात किंवा जॅगरी ॲड करू शकतात. पण इथे मी थोडासा डिंकही ॲड करत आहे. तुम्ही तुपात खरपूस भाजून त्याची पावडरही ॲड करू शकतात. हे असंही विरघळून जाणार आहे. सो मी त्यात ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2-3 डेट्स मी घालून घेते आहे स्वीटनेससाठी आणि त्याच्यानंतर हे थंड झाल्यानंतर मी जॅगरी पावडर ॲड करणार आहे. सो इथे आपलं थंड झालेलं आहे म्हणून मी यात जॅगरी पावडर टाकत आहे. तुम्ही पाहू शकता अळी खूपच थंड झालेलं आहे. तुम्ही गरमागरमही घेऊ शकतात. फक्त जॅगरी पावडर ही तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागेल, नाही तर दूध फाटेल. थँक्यू.